गैरसमज होता तुमच्यात आणि म्हणून मग जावई आवडला आवडली मला मुलंच आवडतात माझी, फक्त माझी मुलं माझ्याकडे राहावी. त्याच्या आधी ऑलमोस्ट तुम्ही उडाण टप्पू पोरी केलेल्या आहेत आणि रुपाली अगदीच सात्विक, जरा शहाणं बाळ, घरातल्यांचं ऐकणारं बाळ वगैरे आहे. आमच्या सेटवर बाकी सगळी शहाणी बाळ आहेत आणि 2 अवली बाळ एका रूममध्ये बसली. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तन्वी आणि स्मिताताई माझ्यासोबत आहे. कसे आहात? एकदम मस्त. येस, पण आत्ताच मालिका नुकतीच कुठे सुरू झालेली आणि तरीही इतका चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रोमो येतात, प्रोमो खाली तुमच्यासाठी कमेंट येतात. किती छान वाटतं हे सगळं बघून. आणि काय सांगाल आत्ताच्या ट्रॅक बद्दल? खूप छान वाटतंय. अर्थात मालिका आवडते प्रेक्षकांना, त्याच्यासाठीच तर सगळा उहापोह असतो आमचा, एवढी मेहनत असते आणि लोकांना ते आवडतं म्हटल्यावर काय पाहिजे अजून. येस, काय सांगशील? आत्ता सध्या आम्ही बघतोय की शंकर आता कुठेतरी गौरीच्या प्रेमात पडताना दिसतोय. सो बहिणीला आणि आईला काय वाटतंय की आता बहीण बिचारी शंकरची चांगली आहे, ती आहे जरा शंकरला जरा करूया मदत म्हणून. आई आमची म्हणजे चांगलीच आहे, पण तिला ती मुलगी नाही आवडत आहे कारण गैरसमज होता तुमच्यात आणि म्हणून मग जावई आवडला आवडली. मला मुलंच आवडतात माझी, फक्त माझी मुलं माझ्याकडे राहावी असंच असेल कदाचित म्हणून. पण आता जसं आता बघितलं की शंकर आता तिच्या प्रेमात पडतो, पण खूप काही करतो. तर आई आता कुठेतरी शंकरची समजूत काढेल का, किंवा त्याच्या अगेन्स्ट जाऊन सगळं कटकारस्थान रचेल का? असं काही घडू शकतं? असं घडूही शकेल आणि नाही घडू शकणार, कारण ते मालिकेत कसं पुढे नेणार आहेत ते आम्हालाही नाही माहित, करत लेखकालाच माहित ते. पण इंटरेस्टिंग पद्धतीने जाईल सगळंच असं वाटतंय, कारण कॉन्फ्लिक्ट आहे आणि गोड सीन होत आहेत. म्हणजे असे कॉन्फ्लिक्टचे असे हाणामारीचे वगैरे सीन नाही आहेत, पण खूप गोड असे छान पटापटा उत्कंठावर्धक असे म्हणता येतील असे सीन्स जात आहेत, त्यामुळे लोकांना मजा येईल. रुपाली, भावाची साथ द्यायचं हे असं ठरवलंच आहे का? म्हणजे किती काही झालं तरी असं होईल की उद्या आईच्या अगेन्स्ट जाऊन रुपाली भावाची साथ दे? हो, बिचारा आमचा भाऊ खूप चांगला आहे आणि साधारण आईने माझ्या नवऱ्याला ज्या प्रकारे ठेवलंय त्या प्रकारे त्याला मदतीची गरज लागणार आणि आमची गौरी सुद्धा जे काही गुण दाखवते आमच्या मातोश्रींसमोर, त्यामुळं देवाने तरी तारावं किंवा अजून कोणीतरी तारावं त्या दोघांना. तन्वी, रुपाली कॅरेक्टर करताना किती मजा येते तुला? आणि काय काय असं होतं ना की आधीच्या मालिकेमध्ये केलेले कॅरेक्टर त्यापेक्षा हे वेगळं वाटतं आणि याच्यात खूप मजा येते हे करायला. प्रत्यक्षात तन्वी आणि रुपाली अशा ऑपोजिट. म्हणजे ते पर्सनली मी अपोजिट त्याचं झालंच, पण याच्या आधी ऑलमोस्ट तुम्ही उडाण टप्पू पोरी केलेल्या आहेत आणि रुपाली अगदीच सात्विक, जरा शहाणं बाळ, घरातल्यांचं ऐकणारं बाळ वगैरे आहे. त्याच्यामुळे करते, होतंय. ती चांगली अभिनेत्री असल्यामुळे सगळं नीट होतंय. म्हणजे मला दोन्ही करायला मिळतंय. काही इमोशनल टच असलेले सीन्स पण करायला मिळतात, मातोश्रींबरोबरचे बॉन्डिंग असलेले सीन्स वेगळे होतात, माझे आणि शंकरचे सीन वेगळे होतात, हळूहळू गौरीशी इंट्रोड्यूस झाले सो तिच्या बरोबरचे सीन वेगळे होतात. सो सगळीकडनं थोडं थोडं करायला मिळतं, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. हो, येस. पण ताई, खूप वर्षांनी मालिकेत आल्यावर आता एक रुटीन ते सेट झालंय, सुरू झालंय, याची खूप वाट पाहत होतीस. किती छान वाटतं हे पूर्ण सगळं सुरू झालं तर? नाही, मी करत होते पण मी हिंदीत करत होते. आणि आपलं मराठीचं वातावरण कितीही म्हटलं तरी खूप होमली असतं, त्यामुळे होमकमिंग छान वाटतंय. सगळे आम्ही मिळून मिसळून, ऍक्च्युली डबा पण आम्ही बाहेर खातो सगळे एकत्र, सगळे म्हणजे नुसते आर्टिस्ट नाही तर सगळे टेक्निशियन्स सगळे मिळून आम्ही बाहेर जेवतो. त्यामुळे ही मजा जी मराठीची आहे ती मी आता परत अनुभवते, मज्जा येते. येस, पण आता शंकरसाठी आईला कशी मुलगी पाहिजे? कारण की आता गौरी तर प्रेक्षकांच्या मनात घर करते, गौरीला बघून प्रेक्षकांना असं वाटतं इतकी चांगली आहे, आईचीही मदत करते, हेही करते. इथे रुपालीलाही आवडते, शंकरलाही आवडते, पण आईला कशी मुलगी हवी? कारण मला माझी मैत्रीणच फसवते तिच्यासाठी. शंकरसाठी मी खूप आधीच एकतर मातोश्रींचा शब्द हा त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा असतो आणि त्यातून मी खूप लहानपणी शंकरच्या लहानपणापासून
त्याचं लग्न ठरवलेलं आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी. हो. सो मी त्यामुळे तिथे जास्त कन्फर्म आहे की मला त्याच मुलीशी शंकरचं लग्न लावून द्यायचंय. आणि शंकर काही माझ्या शब्दाबाहेर नाही असंच मला वाटतंय. आणि त्याला कोणीतरी आवडते हे मला माहितीच नाहीये. त्या माहिती पडल्यानंतर माझी काय रिॲक्शन असेल ते मलाही माहिती नाहीये आणि प्रेक्षकांनाही नाही. त्यामुळे ते जाणून घेण्यात जास्त मजा येईल. येस, पण आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट छोटे छोटे आम्ही पाहिले, पण एक असा सीन असतो ना जो करायला फार मजा येते, किंवा पहिला असा सीन असेल किंवा कोणताही सीन जो खूप आवडलाय, खूप छान वाटलाय, असं कोणता सीन आहे? मला खरं सांगायचं तर माझे सगळे सीन करायला आवडतात, कारण हा असा या डायलेक्टचा रोलच मी केला नव्हता. त्यामुळे मला ती एक मजा वेगळी येते. परत ती बाई फारच अशी एजवरचं कॅरेक्टर आहे. ती नेगेटिव्हही वागता कामा नये आणि ती पॉझिटिव्ह पण पूर्ण नाहीये. ती खमकी आहे बाई. त्यामुळे तुम्हाला ते खाली डाऊन पण करता येणार नाही. तर एजवरचं काम करायला कुठल्याही आर्टिस्टला नेहमीच मजा येते, तशीच मला येते. येस, पण घरून काय प्रतिक्रिया आल्यात ही मालिका आता बघताना? खूप आवडतीये. माझे आई बाबा तर म्हणजे रिपीट, सगळं रिपीट. संडेला ते सगळं, आणि सासूबाई सुद्धा सगळं रिपीट सकट बघतात. पण आई आणि सासूकडनं या आईसाठी काय प्रतिक्रिया आल्या? खूप सुंदर दिसतेस आणि कामही छान उत्तर आहे. एक्झॅक्टली. येस, पण काय सांगशील की घरून काय प्रतिक्रिया आहेत आणि किती आवडते ही रुपाली? रुपाली आवडते, ते सिरियल आवडतेच आहे. एक तर खूप दिवसांनी माझ्या घरी परत एकदा सिरियल बघायला सुरुवात झाली आहे. आणि माझ्या आई बाबां दोघांनाही सवय आहे, ते अख्खा आठवडा एक फिल्म बघितल्यासारखी एकत्र बघून काढतात. त्याच्यामुळे त्यांना अजून मजा येते. आणि त्यातही म्हणजे पहिल्याच दिवशी पहिलाच एपिसोड लावला होता, ज्याच्यात माझा इंट्रोडक्शन वाला घरातला सगळ्यांचा सीन होता. आणि बाबांना काही माहित नव्हतं मी काय करते, कुठलं कॅरेक्टर आहे. त्यांना आमचंही कधी बोलणं झालं नव्हतं आणि काही आयडियाच नव्हती त्यांना. त्यांनी बघितलं, लग्न झालं तुझं, रडते कायच म्हणतो या सीन मध्ये. बाबा तुम्हाला सगळी स्टोरी आता सांगू का मी? मागे जा तुम्ही, सगळं बघा तुम्ही पहिल्यापासून. सो त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं आहे. त्यांनी मला असं स्क्रीनवर पाहिलेलं नाहीये ना, ऍक्च्युअल असं पाहिलेलं आहे. सो त्यांना जरा अच्छा ठीक आहे रड असं झालंय त्यांचं. पण या मायलेकीचा ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान झालाय. जसं मेकअप रूम एकत्र शेअर केली जाते, तर हा बॉन्ड किती स्पेशल झालाय आता. अरे कमाल. आमच्या सेटवर बाकी सगळी शहाणी बाळत आणि 2 अवली बाळ एका रूम मध्ये बसली. वांड मुली 2 एका रूम मध्ये बसलेल्या आहेत. त्यामुळे आमचं गुळपीट जमलेलं आहे. इव्हन गौरी येतं तर म्हणते की मायलेकींचं जरा जास्तच आणि ते आधीपासून झालं. म्हणजे एखादा माणूस क्लिक होतो तसं झालंय आमचं. काही आम्ही आधी भेटलो सुद्धा नव्हतो. फक्त आमच्या कॉमन फ्रेंड आहे सुप्रिया पाठारे, तिच्याकडून मला सगळी माहिती मिळाली. ती चांगली पोरगी, म्हटलं चला अगदी. हो, पण आता मालिकेच्या ट्रॅक बद्दल काय सांगाल? प्रेक्षकांना काय सांगाल की आता काय काय पाहायला मिळणार आहे आणि किती मजा येणार आहे? खरं तर आता यापुढे मला वाटतंय मातोश्री आणि गौरी मधला वाद प्रतिवाद हा वाढतच जाईल. आणि कुठल्या तरी पॉइंटला मातोश्रींना कळेलच की शंकरची पसंत वेगळी आहे आणि माझी पसंती वेगळी आहे. आणि मग तेव्हाचा जो कॉन्फ्लिक्ट असेल तो बघायला मला वाटतं प्रेक्षकांना खूपच मजा येईल. हा झाला आमचा ट्रॅक. परत शारदाचं लग्न, तो एक मोठा मेजर ट्रॅक आहे. तोही इंटरेस्टिंग पद्धतीने चाललाय. तोही छान पुढे येईल, तुम्हाला बघायला मजा येईल तेही. आणि गौरी, आमची शंकर गौरीची लव्ह स्टोरी, ती बघायला तर नेहमीच मजा येते. आणि त्यांचं मुळात ट्युनिंग खूप छान झालंय. ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून त्यांचं एक बॉन्ड तर आहेच स्क्रीन वरचा, तो खूप छान, प्रेक्षकांना खूप मजा येते ते बघायला, केमिस्ट्री ती. येस, कारण की आत्ताच होली ना जसं मालिका आली आणि खूप प्रेक्षकांना आवडते. कमेंट्स येत आहेत की तुमची ही मालिका फार आवडते. हे सगळं बघून खूप छान वाटते. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तुला भेटून पण मज्जा आली. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.